बोधडी वन परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या भुलजा राखीव जंगलामध्ये अवैधरित्या सागवान झाडाची तोड करून सागवान लाकडाची तस्करी करण्याच्या बेतात असलेल्या सागवान तस्करांना बोधडी वन कर्मचाऱ्यांनी पकडून भारतीय वन अधिनियम 1927च्या कलमान्वये सागवान तस्करावर गुन्हे दाखल केल्याने सागवान तस्कराचे चांगलेच धावे दणाणले आहे। सदरील सागवान तस्कर आरोपींना किनवट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची फॉरेस्ट कोठडी सुनावली आहे। भुलजा कक्ष क्रमांक 213 व सर्वे नंबर 33 जंगल भागात 20 सप्टेंबर 2024 रोजी वन कर्मचारी रात्री गस्त करत असताना जिवंत सागवान झाडाची अवैधरित्या तोड होत असल्याचा सुगावा लागताच या वन कर्मचाऱ्यांनी याबाबतीत वरिष्ठांना माहिती देऊन नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे व वन संरक्षक श्रीकांत इटलोड आणि वन परिक्षेत्र अधिकारी CG पोतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करून अवैधरित्या जिवंत सागवान झाडाची तोड करणाऱ्या प्रकाश मारुती सिडाम, माणिक माधव सिडाम, मारुती नागनाथ दराडे, राज नागनाथ गेडाम या सागवान तस्करांना तोड केलेल्या सागी नगासह जाय मोक्यावर पकडले। त्यातील विजय संजय गीते हा सागवान तस्कर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला। मात्र अवैधरित्या सागवान झाडाची तोड केलेल्या सागी नगासह इतर साहित्य जप्त करून इतर 4 सागवान तस्करांना ताब्यात घेऊन भारतीय वन अधिनियम 1927च्या कलमान्वये सागवान तस्करावर गुन्हे दाखल करून पळून गेलेल्या सागवान तस्कराला अवघ्या काही तासातच अटक करून सर्व सागवान तस्करांना किनवट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची फॉरेस्ट कोठडी सुनावली आहे। या कारवाई दरम्यान वनपाल गंगाधर नीलपत्रेवार, शेख याकूब, SL ढगे, KM बडुरे, वनरक्षक GS देवकांबळे, GP काळे, KG माळी, DN गडे, NK सुरनर, AN रेंगे, SR वट्टमवार, KS तलांडे, NP कोरडे, ST मधिकर, PD सोनुने, AA सपकाळ, कुमारी दुर्गा ढालके, सौ सुजाता देवापुरे या तपासकांनी सर्व वनकर्मचारी उपस्थित होते। सदरील ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी CG पोतुलवार यांनी ही माहिती दिली आहे।